नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमच्या स्क्रीनवर आली आहे मी. आजचा दिवस एकदम कॉम्बो पॅक होता. कसा ते व्हिडिओमध्ये नक्की बघा. आजची सुरुवात झाली होती अंबडमधील मसोदरी देवी टेम्पलच्या दर्शनाने. असं म्हणतात की देवीचं स्थान माशाच्या आकाराच्या डोंगरावर आहे, म्हणून त्याचं नाव पडलं मत्स्योदरी. हे मंदिर खूप जुनं आणि भाविकांसाठी श्रद्धेचं मोठं ठिकाण मानलं जातं. आणि बापरे, ऊन म्हणजे ऊन नव्हतं. सूर्यदेव तर अगदी आज फुल अटेंडन्सवर होते. त्यामुळे भाविकांना त्रास होऊ नये म्हणून पायऱ्यांवर मंडप लावले होते. आणि खरंच सांगते, त्या उन्हात तो मंडप म्हणजे AC पेक्षा काही कमी नव्हता. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आज गर्दी फार नव्हती. त्यामुळे शांत, निवांत आणि मनापासून दर्शन झालं. कधीकधी अशा शांत दर्शनाने मनाला वेगळीच शांती मिळते. दर्शन झाल्यावर कामानिमित्त आम्हाला निघावं लागलं सरळ साताऱ्याकडे. आणि परत येताना आम्हाला दिसला खंबाटकी घाटाचा नवीन बोगदा. आणि सिरियसली सांगते, तो रोड बघून 2 मिनिट वाटलंच नाही की आपण महाराष्ट्रात आहोत. एकदम क्लीन, नीट आणि स्मूथ. गाडी चालवताना वाटत होतं गेमच्या मॅपवर चालवतोय की काय. या कामासाठी गव्हर्नमेंटला क्रेडिट तर द्यायलाच पाहिजे. पण मंडळी, प्रवासात एक गोष्ट कायमची खरी आहे. पेट्रोल संपण्याआधी पोटातलं डिझेल तर नक्की संपतं. मग काय, भूक लागली म्हणून ब्रेक घेतला थेट नानाची वाडी हॉटेलमध्ये. आणि काय सांगू, बाहेरून साधं वाटलं, पण आत गेल्यावर ॲम्बियन्स एक नंबर होता. रिव्हर व्ह्यू, छान छान डेकोरेशन, शांत जागा, गार्डन, छोटे मोठे फंक्शन आणि फॅमिली गेट टुगेदरसाठी एक नंबर स्पॉट वाटलं. तिथे छान पितळीची भांडी, पारंपरिक वस्तू, सगळं अगदी छान मांडून ठेवलं होतं. आणि ॲस्थेटिक तर एवढे मेंटेन केले होते की विचारायलाच नको. मग आम्ही गेलो डायनिंग एरियामध्ये. आजूबाजूचं सिटिंग अरेंजमेंट बघून 2 मिनिट तर मी मेनूच विसरले. पण ट्विस्ट असा होता की गॅस शॉर्टेजमुळे लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल होते. म्हणजे मनात बिर्याणी आणि प्लेटमध्ये रिॲलिटी असं काहीसं झालं. तर हा होता नानाच्या वाडीचा मेन्यू. पण काय करणार, मोजकेच ऑप्शन सिलेक्ट होते म्हणून आम्ही स्पेशल हंडी, चपाती आणि दाल राईसच ऑर्डर केला. मराठी माणसाचा जेवणाचा एकच नियम असतो, आधी मसाला पापड, ते शास्त्र असतं, कारण ऑप्शन नाही. पण भूक एवढी लागली होती की शूट करण्याआधीच जेवणावर हल्ला झाला. फूड ब्लॉग करायचा होता, पण आम्ही डायरेक्ट इटिंग चॅलेंज करून टाकलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. देवीचं दर्शन, प्रवास, नवीन बोगदा आणि शेवटी पोटपूजा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्ही अशा ठिकाणी गेले आहात का, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.